नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बाल संगोपन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्यातील अनेक लाभार्थी बाल संगोपन योजनेचे लाभार्थी असून सुद्धा त्यांनी अर्ज करून त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालाय, परंतु त्यांना पैसे मात्र येत नाही. तर राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर करून या सर्व लाभार्थ्यांचे 2025 आणि 26 या आर्थिक वर्षाचं अनुदान त्यांच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यासंदर्भात, अदा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पारित झालाय आणि हा शासन निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात काय नेमका निर्णय घेतलाय, किती अनुदान, किती रक्कम मंजूर झाले आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालाय आणि यामध्ये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष 2235B906 अंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उपरोक्त लेखा शीर्षकानुसार अर्थसंकल्पित केलेला निधी शासन स्तरावर DBT प्रणालीद्वारे, बघा कशाच्या प्रणालीद्वारे, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीने, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जे बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरणासंदर्भात राज्य सरकार विचाराधीन होता. आणि या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेत असताना महत्त्वाचा शासन निर्णय 2025 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये बालसंगोपन योजनेचे पैसे वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी बघा, 2025-26 अर्थसंकल्पीय अनुदानातून 60 कोटी रुपये, किती, 60 कोटी रुपये इतका निधी हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या प्रणालीद्वारे वितरित करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय देण्यात आलेला आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आत्ता आनंदाची बातमी अशी की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये एक 6 ते 7 दिवसामध्ये येणार आहेत. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जे काही बालसंगोपन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा डेटा, त्यांची माहिती मागवली जाणार आणि त्यांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे हे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की तुमच्या आधार कार्डला तुमचा बँक पासबुक हा लिंक आहे किंवा नाही, तुमची DBT म्हणजे बँक सीडिंग हे क्लिअर आहे का नाही हे चेक करून घ्या. कारण मित्रांनो, हे पैसे एक तर येत नाहीत आणि आलेत म्हणून तुम्हाला हे पैसे मिळावे असं जर वाटत असेल तर तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्या. नसेल तर बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये नवीन अकाउंट खोला, म्हणजे ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.